प्राचीन भारताचा इतिहास जितका भव्य आहे तितकाच तो अनाकलनीय रहस्यांनी भरलेला आहे. हजारो वर्षांपूर्वी उभारलेली ही मंदिरे आजही मानवी बुद्धीला चक्रावून सोडतात. आज आपण मंगळावर पोहोचलो आहोत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने जग बदलले असते, तरीही आपल्याच देशातील काही ठिकाणे या प्रगत विज्ञानाला सरळ आव्हान देत उभी आहेत. आज आपण अशा 7 प्राचीन मंदिरांचा शोध घेणार आहोत जिथे आधुनिक विज्ञानाचे सर्व तर्क थिटे पडतात. या वास्तूंच्या गर्भात आजही एक अथांग आणि जिवंत ऊर्जा धडधडत असल्याचा अनुभव येतो. आपल्या प्रवासाची सुरुवात होते ती केरळच्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिरातून. या मंदिराच्या खोल गाभाळ्यात वॉल्ट बी नावाचे एक गुप्त आणि अनाकलनीय दार आहे. या दारावर कोणतेही कुलूप किंवा कडी नाही. तिथे फक्त 2 महाकाय नागांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. असे मानले जाते की हे दार केवळ विशिष्ट मंत्रांच्या सामर्थ्यानेच उघडता येते आणि बळजबरी केल्यास प्रलय येऊ शकतो. आता वळूया पुरीच्या जगन्नाथ मंदिराकडे. इथला ध्वज नेहमी वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंदिराच्या शिखरावरून कधीही कोणताही पक्षी उडताना दिसत नाही. इथल्या स्वयंपाकघराचे गुपित तर त्याहून मोठे आहे. दररोज इथे येणाऱ्या भाविकांची संख्या कितीही असली तरी शिजवलेला प्रसाद कधीही कमी पडत नाही. भौतिकशास्त्राचे नियम आणि मानवी गणित जिथे अपयशी ठरते तिथे ही मंदिरे आपली वेगळीच सत्ता गाजवतात. राजस्थानच्या कर्णी माता मंदिरात गेल्यावर आपल्याला निसर्गाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळते. या मंदिरात हजारो उंदीर कोणत्याही भीतीशिवाय मुक्तपणे वावरतात. भाविक या उंदिरांची भक्तिभावाने पूजा करतात आणि त्यांना दूध अर्पण करतात. विशेषतः पांढरा उंदीर दिसणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते. गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेले स्तंभेश्वर महादेव मंदिर तर निसर्गाच्या लहरींवर चालते. दिवसातून 2दा समुद्राला भरती येते तेव्हा हे संपूर्ण मंदिर पाण्याखाली अदृश्य होते. ओहोटी झाल्यावर हे मंदिर पुन्हा जसेच्या तसे भक्तांसाठी प्रकट होते. या चमत्कारांमधून असे वाटते की पशुपक्षी आणि स्वतः समुद्रदेवही या दैवी शक्तीच्या सेवेत मग्न आहेत. पशुपक्षी आणि स्वतः समुद्रदेवही या दैवी शक्तीच्या सेवेत मग्न आहेत. आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिराची वास्तुकला आजही बुचकळ्यात टाकते. इथला एक प्रचंड दगडी स्तंभ जमिनीला स्पर्श न करता हवेत लटकलेला आहे. या खांबाखालून एखादे कापड सहज आरपार काढता येते, तरीही मंदिराचा डोलारा वर्षानुवर्षे स्थिर पडत आहे. गुरुत्वाकर्षणाचे आव्हान पेलणाऱ्या या मंदिरापासून आपण पुढे निघालो की हिमाचलचे ज्वालाजी मंदिर लागते. कोणत्याही तेलाशिवाय किंवा वातीशिवाय जमिनीच्या खडकातून सतत एक ज्योत जळत असते. हजारो वर्षांपासून ही ज्योत अशीच प्रज्वलित आहे. प्राचीन भारतीयांनी पंचमहाभूतांवर मिळवलेल्या या विलक्षण नियंत्रणाचे हे जिवंत पुरावे आहेत. या यादीतील सर्वांत थक्क करणारे रहस्य म्हणजे महाराष्ट्रातील वेरूळ येथील कैलास मंदिर. हे मंदिर कोणत्याही विटांनी बांधलेले नाही, तर अखंड डोंगराचा पाषाण वरून खाली कोरून साकारले आहे. लाखो टन दगड आधुनिक यंत्रांशिवाय कसा काढला हे आजही एक गूढ आहे. मंदिराच्या भिंतींवरील कोरीव कामाची सूक्ष्मता आणि अचूकता पाहून मानवी कौशल्याच्या मर्यादांवर विश्वास बसत नाही. हे सर्व पाहून मनात शंका येते की प्राचीन काळी आपल्या पूर्वजांकडे असे काही तंत्रज्ञान होते का जे काळाच्या पडद्याआड हरवून गेले आहे. हा प्रवास आपल्याला प्राचीन भारताच्या त्या प्रगत ज्ञानाची जाणीव करून देतो ज्याची उकल करण्यात आधुनिक जग आजही अपयशी ठरले आहे. या भव्य वास्तू स्थापत्यशास्त्र आणि आध्यात्मिक ऊर्जेचा एक असा संगम आहेत जिथे तर्कशास्त्र संपते आणि विस्मय सुरू होतो. आता मुलांसाठी एक छोटेसे कोडे. कोणते मंदिर दिवसातून 2दा पाण्याखाली जाते? बरोबर उत्तर आहे स्तंभेश्वर महादेव. कोणत्या मंदिरात हजारो उंदरांची पूजा होते? अगदी बरोबर, कर्णी माता मंदिर. तुम्हाला या 7 मंदिरांपैकी कोणते रहस्य सर्वात जास्त थक्क करणारे वाटले? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जिथे मानवी बुद्धी थांबते तिथे श्रद्धेचा हा अथांग समुद्र सुरू होतो. ही रहस्ये आपल्या संस्कृतीची महानता टिकवून आहेत. अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. you.